आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती। पोलीस कोठडी नको असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर येते। तर सरकारी वकिलांनी न्यायालयीन कोठडीला विरोध केला होता आणि अधिक तपासासाठी आम्हाला पोलीस कोठडी द्या, वाल्मिक कराडची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती। मात्र आता त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट समोर येते। सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आता माहिती समोर येते वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कराडला अखेर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना म्हटलं होतं 15 दिवसापासून वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडण्यात आलेले आहेत। दमानिया जी, आपण पाहतोय वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि सोबत त्याला मकोका देखील लावण्यात आलाय, आपली प्रतिक्रिया? आता कुठेतरी जीवात जीव आला की आता या प्रकरणात खरं काय ते बाहेर निघेल आणि हे दोन प्रकरणं वेगवेगळी नाहीयेत। खंडणी आणि खून हे दोन्ही एकच आहे आणि एकाच हेतूतनं निघालेलं होतं, हे आता सिद्ध होताना दिसतंय आणि मला खरंच बरं वाटतंय। म्हणजे माझ्याकडे आता शब्द पण नाहीयेत, इतकं बरं वाटतंय मला हे ऐकून, बातमी ऐकून। फायनली आता न्याय होईल असं वाटतंय। अंजली जी, नक्कीच तुम्ही म्हणत आहात की ही दोन्ही प्रकरणं एकच आहेत, मात्र चार्जशीटमध्ये कुठेही देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये, त्याबद्दल काय सांगाल? मला आत्ताच्या घटनेला जो रिपोर्ट फाईल केला गेलाय त्याची कॉपी अजून मिळाली नाहीये, ती मिळाल्यावर मी पुढचं वक्तव्य करेन। अंजली जी, खरं तर कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती आणि तशी न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। मात्र सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की पोलीस कोठडी द्या, मात्र पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली नाहीये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, खरं तर पोलीस कोठडी मिळायला हवी होती, कारण त्याच्यातनं बरीच चौकशी करता आली असती आणि न्यायालयीन कोठडी एकदा मिळाली की त्याच्यानंतर बेल ऍप्लिकेशन टाकता येतं, म्हणून हे सगळं झालंय की काय अशी शंका मनात येतेय। पण आताच्या घटनेला आधी मला ते जे त्यांनी सबमिशन केलं होतं कोर्टापुढे CID कडनं जे केलं गेलं ते आधी मला वाचायचंय, त्याच्यानंतरच मी पुढे काय ते बोलेन। अंजली जी, आपण पाहतोय खरं तर पोलीस कोठडीची मागणी करण्यात येत होती, अधिक तपास करायचा होता, मात्र पोलीस कोठडी देण्यात आलेली नाहीये। तर न्यायालयीन कोठडीतनं आता काही सत्य समोर येईल अशी तुम्हाला काही अपेक्षा वाटते का? नाही, माझी सगळ्यात मोठी भीती हीच आहे की न्यायालयीन कोठडी एकदा मिळाली की बेल ऍप्लिकेशन करता येतं, पण आता मकोका लावल्यामुळे ते करता येणार नाहीयेत आणि याच्यातले सगळे ऑफेन्सेस आहेत ते नॉन बेलेबल आहेत। त्यामुळे आताच्या घटनेला थोडंसं त्या बाबतीत आपल्याला काही बोलता येणार नाहीये। पण मला ते परत मी तेच म्हणते, सबमिशन जे केलंय CID ने कोर्टापुढे ते वाचणं अतिशय महत्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद अंजली जी, तुम्ही साम सोबत जोडला गेलात आणि तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद जिरे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। विनोद, आपण पाहतोय आता महत्त्वाची बातमी, न्यायालयीन कोठडी कराडला सुनावण्यात आलेली आहे, काय नेमकं घडलेलं आहे या युक्तिवादादरम्यान, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच जर पाहिलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी हे केस न्यायालय आहे आणि या न्यायालयामध्ये गेल्या 45 मिनिटं या ठिकाणी जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद सुरू होता आणि या युक्तिवादामध्ये जे सरकारी वकील आहेत त्यांनी या ठिकाणी वाल्मिक कराड याची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। या ठिकाणी 302चा तपास करायचा आहे असं देखील म्हणण्यात आलं होतं। त्याचबरोबर व्हॉइस कॉल जे आहेत, व्हॉइस सॅम्पल जे घेतलेले आहेत त्याची देखील तपासणी करायची आहे असं बोललं होतं। त्याचबरोबर देशाबाहेर आणि देशामध्ये कुठं मालमत्ता जमवली आहे का
याचा देखील तपास करायचा आहे असं सरकारी वकील म्हटले होते. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्याचा देखील तपास करायचा आहे आणि याच्यामुळं 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील यांनी केली होती. त्यांनी तो युक्तिवाद केला होता. मात्र हा युक्तिवाद सर्व फेटाळला. आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी हा सर्व युक्तिवाद फेटाळला आणि जी याच्या अगोदर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी दिली होती, त्यामध्ये तुम्ही काय केलं असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आणि जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा 10 वर्षाची जी सजा आहे त्याला प्रावधान राखून आहे. त्याच्यामुळं 14 दिवसाच्या पुढं या ठिकाणी पोलीस कोठडी मिळू शकणार नाही, देऊ शकणार नाहीत असा देखील युक्तिवाद या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी मांडला होता. त्यामुळं न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यानुसार आता न्यायालयाने या ठिकाणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विनोद, आपण पाहतोय मकोका लावण्यात आलेला आहे वाल्मिक कराडवर, मात्र सोबतच 302 ची देखील मागणी करण्यात येत होती. त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच जर पाहिलं तर सध्याला जी अधिकृत माहिती आलेली आहे ती 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीची आलेली आहे. जो मकोका लावण्यात आला आहे, प्राथमिक माहितीवरून वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्याची माहिती आलेली आहे. मात्र अधिकृतपणे कोणताही दुजरा याला मिळालेला नाही, अधिकृतपणे ही माहिती समोर आलेली नाही. जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी ही मागणी केली होती की वाल्मिक कराड यांच्यावरती 302 नुसार गुन्हा दाखल करावा, मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. मात्र या ठिकाणी जो आरोपीचे वकील आहेत त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. हा खंडणीचा प्रकार आहे. मात्र यामध्ये सुदर्शन घुले आणि विष्णू साठे यांनीच ही खंडणी मागितली आहे. याचा कुठलाही संबंध वाल्मिक कराड याच्याशी नाही. त्यामुळं या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र प्राथमिक माहितीवरून या ठिकाणी मकोका अंतर्गत कारवाई केल्याची देखील माहिती या ठिकाणी मिळत आहे. मात्र त्याला अधिकृत दुजरा मिळाला नाही. नक्कीच. विनोद, आपण पाहतोय जसं की तुम्ही देखील सांगितलं की कराडचे माफ करा सरकारी वकील आहेत, त्यांनी पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली होती पुढील तपासासाठी. तर सरकारी वकिलांशी काही बोलणं होऊ शकलेलं आहे का? पुढील तपास आता त्यांच्याकडून कसा केला जाणार आहे, कारण न्यायालयीन कोठडी त्याला मिळाली आहे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी एखाद्या आरोपीला मिळते त्यावेळेस त्याचा पोलीस कोठडीतील जो मुक्काम आहे तो संपतो आणि त्यांना थेट जेलमध्ये जावं लागतं. यामुळे जो तपास आहे तो तपास होऊ शकणार नाही, कारण की ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी मिळते त्यावेळेस जेलमध्ये त्यांची रवानगी केली जाते. त्यामुळं सरकारी वकील अद्याप तरी ज्यावेळेस सुनावणी झाली आहे, सुनावणीच्या नंतर आता कोर्टाने जो आहे तो निर्णय दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत सरकारी वकील किंवा जे आरोपीचे वकील आहेत ते कोर्टाच्या बाहेर आलेले नाहीत. त्यामुळं सरकारी वकिलाचं नेमकं काय म्हणणं आहे हे अद्याप तरी आपल्याला समजू शकले नाही. ते आल्याच्या नंतर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांची नेमकी मागणी काय होती हे देखील त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचं पुढचं पाऊल, पुढची दिशा नेमकी कशी असणार हे देखील त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. विनोद, न्यायालयामध्ये सुनावणीच्या आधी कराडची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आली होती, वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे? नक्कीच वाल्मिक कराडला बीड शहरातील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. सकाळी ज्यावेळेस केजला आणण्यात येणार होतं त्यापूर्वीच बीडच्या शासकीय रुग्णालयातील जे डॉक्टर आणि कर्मचारी होते ते त्या ठिकाणी आले होते. त्यांची BP असेल, शुगर असेल, त्याचबरोबर इतर जी वैद्यकीय तपासणी होती ती करण्यात आली होती. ते त्या ठिकाणी कोणताही त्या ठिकाणी त्यांना जाणवलं नाही. त्यामुळे त्यांना केज न्यायालयामध्ये या ठिकाणी आणण्यात आलं होतं थेट. आणि या ठिकाणी आता सध्याला देखील वाल्मिक कराड हे केज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. विनोद, ही न्यायालयीन कोठडी नेमकी कधीपर्यंत असणार आहे, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? आज 14 तारीख आहे. आजपासून या न्यायालयीन कोठडीला सुरुवात झाली आहे. 28 तारखेपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. मात्र न्यायालयीन कोठडी ज्यावेळेस मिळते एखाद्या आरोपीला त्यावेळेस तो आरोपी न्यायालयामध्ये जामिनीसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळं जे वाल्मिक कराड आहे हे याचे वकील देखील या ठिकाणी जामिनीसाठी अर्ज करू शकतात असं देखील बोललं जात आहे आणि ते काही वेळात अर्ज करतील असं देखील सांगितलं जात आहे. विनोद, आपण पाहिलं खरं तर हे सगळं प्रकरण गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू आहे आणि देशमुख हत्या प्रकरणाचा मात्र या प्रकरणामध्ये काही उल्लेख करण्यात येत नाहीये. चार्जशीट वर देखील आपण पाहिलं तर देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख नाहीये. तर न्यायालयामध्ये आज युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलाकडून काही याबाबत उल्लेख करण्यात आला होता का?
नक्कीच जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी सुरुवात झाली होती ती 6 डिसेंबरपासून झाली होती. 6 डिसेंबर त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर 12 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र जो पोलीस तपास झालेला आहे, पोलीस तपासात या ठिकाणी वाईस सॅम्पल देखील घेण्यात आले होते. मात्र अद्याप तरी या ठिकाणी खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव घेण्यासारखे सबळ पुरावे अद्याप तरी पोलीस प्रशासनाला मिळाले नाहीत, CIDला मिळाले नाहीत. त्यामुळं अद्याप तरी या ठिकाणी वाल्मिक कराडांवर 302चा गुन्हा दाखल झालेला नाही, केवळ खंडणीचा गुन्हा आहे आणि या ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. विनोद, आमच्यासोबत तुम्ही असंच राहा. आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी. न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला मिळालेली आहे, मात्र 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला नाहीये. एकीकडे आपण पाहतोय गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी करण्यात येत होती. नंतर वाल्मिक कराडला अटक झाली, मात्र त्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याखालीच त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे आता देशमुख हत्या प्रकरणात वेगळं वळण लागल्याचं आपण पाहतोय. आज या प्रकरणाची सुनावणी होती. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली नाहीये, तर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. येत्या 28 तारखेपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कराडवर सरपंच हत्येचा कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. चार्जशीटवर देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आता देशमुख कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून न्यायासाठी झगडतंय. त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात काय बाहेर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्याच दरम्यान सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे मकोका लावण्याची जी मागणी केली जात होती ती मागणी पूर्ण झालेली आहे. मकोका वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला आहे, मात्र 302 अजूनही लावण्यात आलेला नाहीये. त्यामागची कारणं नेमकी काय आहेत थोड्याच वेळात आपल्या समोर येतील. तर या क्षणाला वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं आपण पाहतोय. तर पुढे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडे. विनोद, आता तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. SIT चौकशीसाठी कराडचा ताबा लागणार असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं होतं, मात्र न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आलेली आहे. हत्येप्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची शक्यता आहे, मात्र तुर्तास तरी खंडणीच्या आरोपाखाली आज ही सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर आज 14 तारीख आहे आणि पुढच्या 28 तारखेपर्यंत ही कोठडी असणार आहे. म्हणजे पुढचे 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराड हा राहणार आहे. त्याच्यावर मकोका देखील लावण्यात येणार आहे. पुढची कारवाई कशी होते, कशा पद्धतीने हा तपास पुढे जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून देशमुख कुटुंबीय झगडतायत न्यायासाठी आणि संपूर्ण मस्साजोग गावच एकवटलेला आहे. कराडला शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. तर आपण पाहिलं कालच देशमुख कुटुंबीय हे पाण्याच्या टाकीवर चढले होते. त्यांनी तिथं आंदोलन केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून देशमुख यांनी ते आंदोलन मागे देखील घेतलं होतं. मात्र कुठेतरी आजच्या सुनावणीमध्ये आपल्याला न्याय मिळेल असं देखील देशमुखांनी म्हटलं होतं. तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या न्यायासाठी लढतायत आणि आज मात्र 302 त्याच्यावर लावण्यात आलेला नाहीये. न्यायालयीन कोठडी मात्र त्याला सुनावण्यात आली आहे. तर या न्यायालयीन कोठडीमध्ये आता सरकारी वकिलांकडून तपास कसा केला जातो, पोलिसांकडून तपास कसा केला जातो हे खरं चॅलेंज असणार आहे. तर येत्या काळामध्ये काय सत्य समोर येतं, चौकशी कशी पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला आहे. 302च्या प्रतीक्षेत अजूनही देशमुख कुटुंबीय आहेत. तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात हे प्रकरण गेल्या 1.5 महिन्यांपासून गाजतंय. अतिशय वाईट पद्धतीने आणि क्रूरतेने संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं जात होतं. तसा आरोप त्याच्यावर होता. वाल्मिक कराडला अटक करा म्हणून गेल्या महिनाभरापासून देशमुख कुटुंबीय आणि संपूर्ण महाराष्ट्रातील देशमुख कुटुंबाचे समर्थक एकवटले होते. आंदोलनं करण्यात येत होती. अखेर वाल्मिक कराडला अटक झाली. मात्र खंडणी प्रकरणात ही अटक झाल्याचं समोर आलं
त्यामुळे सगळ्यांना एकच धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब हे सांगत होते की या प्रकरणामधल्या बीडच्या सरपंच हत्यामधल्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये पुढे येतील त्याप्रमाणे जी कलमं लावायला पाहिजे ती सगळी कलमं लावली जातील आणि कुणालाही सोडणार नाही. काल देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबर CIDच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर फोनवरून संपर्क साधला आणि या प्रकरणात कोणालाही स्पेअर करू नका असे सक्त आदेश काल माननीय CM साहेबांनी दिले होते. मला आता मोका लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो, पण जर तो मोका लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडलं जाणार नाही. त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष बोलतो मी शांत तुम्ही शांत राहिला तर मला बोलणं होईल. जरा शांत राहा, तुम्ही व्यवस्थित सांगतो तुम्हाला. नाही आज याच्यामध्ये कोर्टापुढे युक्तिवाद झाला. त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी. त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे. याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती. त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची. त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. नाही असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही आहे. कोर्टापुढे आत्तापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही आहे. कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. नाही आता ते आम्ही त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू, सांगू तुम्हाला. म्हणजे मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आत्तापर्यंत जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठंही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही आहे. हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे. त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. प्रक्रिया काय आता पुढे काय नाही आता पुढे काय ऐका आता पुढे काय आता पुढे काय नाही आम्ही सांगा. नाही आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान काय प्रोसेस असणार आहे? मोकोपा दाखल झाला तर ते कुठल्या नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते तर त्यावेळेस 10 मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे. बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNSचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत. हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे. त्यांना नाही तेच सांगतो. आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत अर्ज नाही आहे की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही आहे.
हा आतापर्यंत माहिती नाहीये. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा तुम्ही मांडला. हो, आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष, मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. त्यामुळे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं ते ग्राह्य सर तुम्ही कर्नाटक हायकोर्टचं एक सायटेशन दिलं होतं सगळ्या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली काय थोडं ब्रीफ द्याल का? नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्या 10 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता. असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो कन्फर्म केलेला आहे. ओके थैंक यू सर. एग्जैक्टली आप सर थोड़ा ब्रीफ दीजिए कि एग्जैक्टली कोर्ट रूम में क्या हुआ? नहीं, कोर्ट रूम की बातें बाहर नहीं बोल सकते भाई. आप बोलिए कोर्ट रूम में बैठा होगा ना आपका बेसिकली सुदर्शन गुले और इस दोनों मामले में चाटे के मामले में ताल्लुक वही बोला. कोर्ट के अंदर जो बातें हुई हम आपको बता नहीं सकते. दैट वाज एन पार्ट ऑफ द आर्गुमेंट. सो आपको क्या हुआ ये मेरा बताना जरूरी है. बाकी क्या MCR हुआ है, मैजिस्ट्रेट कस्टडी उनको दी गई है. पूरे मामले में सर हत्या के मामले में उनका लिंक है ऐसा बिल्कुल नहीं है. हमने बोला है कि उसमें उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको उस पर इन्वेस्टिगेशन करना है. उनका यही चाहिए था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं. अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं. वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है. तो लेकिन ये कह रहे थे कि उनकी जो मालमत्ता है यानी कि अलग अलग बुनियादी जगहों पे जहाँ उनकी प्रॉपर्टी है उसे भी क्रॉस वेरीफाई करना है आउट ऑफ इंडिया. नहीं, वो तो कभी भी कर सकते हैं ना. तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी क्यों जरूरत है, पुलिस कस्टडी जरूरत नहीं. वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके एट 1 क्लिक आपको मिल सकता सब. क्या बार बार वही ग्राउंड दिए जा रहे हैं, आप दोहरा रहे हो? वही बोला मैं आपको कि पहले वही ग्राउंड थे, अभी वही ग्राउंड है और 15 दिन में हमारा कोई 103 BNS के अंदर कोई कनेक्शन आया नहीं है. That's it. तर आपण पाहतोय वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी नेमकं युक्तिवादादरम्यान काय घडलं याची संपूर्ण माहिती माध्यमांना दिलेली आहे. तर यावेळी युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्याच दरम्यान आम्ही गेल्या 15 दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराड आहे आणि या दरम्यान पोलिसांनी काय केलं, काय तपास केला असा प्रश्न त्यांना विचारला आणि या बेसवरती न्यायालयाकडून पोलीस कोठडीची जी याचिका आहे ती फेटाळून लावण्यात आल्याची माहिती वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी दिली आहे. तर आपण पाहतोय वाल्मिक कराड याच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय. कराडवरचे या आधीचे सर्व 14 गुन्हे नील झाल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला. सर्व मुद्देमाल जप्त केला, व्हॉइस सॅम्पलही घेतलं गेलंय असं देखील कराडचे वकील म्हणाले. त्यानंतर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे असं युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या, 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे असं देखील